ब्राह्मणवाडा कळस रस्त्यावर गोवंशाची बेकायदेशीर आणि अमानुष वाहतूक उघडकीस आली आहे। अकोले पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीनं 26 गोवंशाची सुटका केली आहे। एका बंद कंटेनरमध्ये गळा, शिंग आणि शेपूट आणि पोटाला दोऱ्या बांधून जनावरे दाटीवाटीनं कोंबली गेली होती। अकोले पोलिसांनी यामध्ये KA01 AS 4557 या क्रमांकाचा 10 टायर कंटेनर ताब्यात घेतला असून चालक फरार झाल्याची माहिती आहे। कंटेनरला दिशा दाखवणारी कंटेनरच्या पुढे चालणारी एक गाडीही यावेळी जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी नरेश विलास मुर्तडक याच्यासह अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या कारवाईमध्ये सुमारे 36,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात अकोले पोलिसांना यश आलं आहे। प्रतिनिधी गणेश आबारी, अकोले टाइम्स, अकोले। आज रात्री 11, 11:30 वाजता राजूर रोडून अशी माहिती मिळाली की अज्ञात एक कंटेनर 10 टायर, त्या टायर ते कंटेनरमध्ये संपूर्ण गाई आणि बैल, पूर्ण देशी वंशाची गाई आणि बैल त्यात भरून चाललेली अशी माहिती मिळाली। त्या माहितीनुसार त्याच्या आम्ही पाठलाग केला आणि कळस या ठिकाणी त्याचा ट्रक धावला। तर आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी त्याचा पाठलाग करत असताना त्यांनी त्याचा जो हा एवढा मोठा डंपर आहे, जे कंटेनर आहे, तो कंटेनर आमच्या अंगावर घालण्याचा पण त्यांनी प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांनी त्याला अतिशय जबाबदारीने धरून पण तो तिथून पळून गेला। तिने गाडी चालू ठेवली आणि तो पळून गेला। पळून जात असताना त्याला धरण्याचा प्रयत्न केला पण तो पळाला आणि त्या ठिकाणी हा कंटेनर आपण पकडलेला आहे। तुम्ही बघता की याच्यामध्ये सगळ्या देशी वंशाच्या एक साधारणतः 40 ते 50 गाई आणि बैल त्या ठिकाणी आहेत। तर आता हे आपण गोशाळा या ठिकाणी पोलिसांच्या समक्ष कारवाई करून या ठिकाणी आता आपण ते आणलेले गोधाम गोशाळा विरगाव या ठिकाणी आपण आता ते आणलेले।